पाहुयात पुढची बातमी। कर्नाटक सरकारच्या कृष्णा काठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाणार आहे। 5 फुटांनी ही उंची वाढवली जाणार आहे। कर्नाटक सरकारच्या या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पूरस्थिती भयावह होण्याची भीती व्यक्त केली जाते। याबाबत विधिमंडळामध्ये आमदारांनी आवाज उठवलाय, तर पूर अभ्यासकांनीही याबाबत महाराष्ट्राने सजग राहण्याची गरज व्यक्त केली आहे। किती ठेवायचं आणि किती नाही याच्याविषयी ज्यावेळी पूर येतो त्यावेळी नियमन करण्याची व्यवस्था आपण निर्माण केलेली आमचं सरकार होतं त्यावेळी। त्यामुळं त्याचा धोका पुरात धरणाचा धोका मागं होतो अशी ही जी वंदता होती ती आमच्या नियोजनामुळे पूर्णपणाने कमी झाली। आता प्रश्न आहे तो जास्त उंची धरणाची वाढवली तर कर्नाटकचं स्टोरेज वाढेल। त्या वाढलेल्या उंचीचा परिणाम किती होतो हा जलसिंचन विभागाने अभ्यास करणं आवश्यक आहे। मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की एवढी कमी उंची असताना सुद्धा सांगली आणि इतर भागामध्ये पुराचा धोका या ठिकाणी होऊ लागला। पण काल आपण पाहिलं असेल की विधानसभेच्या चर्चेमध्ये शिवसेनेचे आमदार श्री नरके यांनी ही मागणी केलेली आहे की केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्या उंची वाढीला या ठिकाणी स्थगिती द्यावी। आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी आम्ही जी मागणी केलेली आहे केंद्र सरकार त्याच्यावर विचार करेल, कारण की कोणाची उंची वाढत असताना या ठिकाणी कोणाचं नुकसान होईल असे प्रकल्प होऊ शकत नाही। अलमट्टीनं या वेळेला आमच्या प्रशासनानं सांगून सुद्धा अलमट्टीनं विसर्ग पुढे वाढवला नाही, पाणी अडवून ठेवलं आणि त्याचा परिणाम सांगलीकरांना या ठिकाणी पुराच्या परिस्थितीत भोगावं लागला। अचानक येणाऱ्या पुरामुळे सांगलीकरांचं या ठिकाणी 50,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे। ते भविष्यात होऊ नये म्हणून प्रशासनानं या वेळेला अलमट्टीला सुप्रीम कोर्टात खेचलं पाहिजे, सुप्रीम कोर्टात आपलं प्रशासन गेलं पाहिजे। या ठिकाणी त्यांना तेलंगणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं निकाल विड्रॉ केलेली आहे केस। महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी गंभीर दखल घेऊन आपली याचिका दाखल करणे गरजेचं होतं, परंतु महाराष्ट्र अजूनसुद्धा या ठिकाणी निवांत झोपेच्या अवस्थेत आहे। त्यांना उठवण्याचं काम आम्ही वेळोवेळी या ठिकाणी करत राहू। अलमट्टी धरणाने उंची वाढवण्याचे नियोजन केलेले आहे। याबाबत शासनाने मुख्यमंत्री, पाटबंधारे खात्याचे मंत्री, पाटबंधारे खाते, महसूल खाते यांनी पूर नियंत्रण कर्नाटक राज्य करत नाही, त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात जाणे अत्यंत गरजेचे आहे। जर ते सुप्रीम कोर्टात नाही गेले तर कर्नाटक पाणी सोडण्याबाबत ऐकत नाही, पाणी साठा पूर्ण करून घेतात। त्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात भयंकर नुकसान होते। याची सर्वस्वी जबाबदारी कर्नाटक शासनाची आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र शासन पाटबंधारे खात्याने केस दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।